नमस्कार मित्रांनो, आज सकाळची एक घटना पुण्यामध्ये आहे आणि गोखले इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमात होतो आणि तेव्हा कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरमनी झाली. आणि अर्थात वंदे मातरम म्हणत असताना त्या स्क्रीनवर वंदे मातरमचे बोल होते आणि ते बोलानुसार म्हणता म्हणता अचानक डोळ्यातनं पाणी यायला लागलं. मग मी मनात विचार करत होतो की हे कशामुळे झालं असावं. कारण लहानपणापासून वंदे मातरम दोनच कडवी म्हटलं जात होतं. अनेकदा तर वंदे मातरम म्हटलंच जात नव्हतं. कार्यक्रमाची सुरुवातही राष्ट्रगीतानी, कार्यक्रमाची अखेरही राष्ट्रगीतानी होत होती किंवा फक्त कार्यक्रमाची अखेर राष्ट्रगीतानी होत होती. हे खरं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित सर्व कार्यक्रमांमध्ये अनेकदा संपूर्ण वंदे मातरम गायलं जातं. पण ते गायलं आणि ऐकलं जात असताना, कारण दोनच कडवी पाठ असल्यामुळे पुढची कडवी अशी मधून शब्द आठवतात, मध्येच शब्द विसरतात. पण भावनांचं अशा प्रकारे प्रकटीकरण झालं नव्हतं. हे कशामुळे झालं असावं. आणि मग माझ्या मनात विचार आला की छोटीशी गोष्ट जी मोदी सरकारने केलेली आहे, ही गोष्ट छोटी नाही आहे, तशी गोष्ट खूप मोठी आहे. पण 150 वर्ष पूर्ण होत असताना भारतातलं राष्ट्रीय गान वंदे मातरम, त्याला त्याचा जो दर्जा देण्याचं जे स्तुत्य काम केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरम गाता तेव्हा त्याच्या भावना, म्हणजे मला एक गोष्ट जाणवली, वंदे मातरममध्ये भारत या शब्दाचा उल्लेखच नाही आहे. हे गीत मातृभूमीबद्दल आहे, पण जरी त्यात भारत या शब्दाचा उल्लेख नसला तरी देखील ते जे वर्णन त्या गीतामध्ये आहे ते भारत मातेला, भारत भूमीला तंतोतंत लागू आहे. आणि त्यामुळे कुठेतरी वंदे मातरमच्या मध्ये जो अर्थ आहे त्याच्यामुळे कदाचित डोळ्यातनं पाणी आलं असावं. आजचीच घटना. आणि आत्ता थोड्याच वेळापूर्वी वाचलं की काँग्रेसनी अधिकृतरित्या ठराव केला आहे की आम्हाला देशाच्या कायद्याशी काहीही देणं घेणं नाही आहे, देशाच्या संसदेशी काहीही देणं घेणं नाही आहे. आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम म्हणणार नाही. जी गोष्ट 15 ऑगस्टला झाली, वंदे मातरम अखंड संपूर्ण वंदे मातरम म्हटलं जात होतं. दुसरं कडवं संपल्यानंतर जेव्हा तिसरं कडवं सुरू झालं तेव्हा सोनिया गांधी अस्वस्थ झाल्या, संतापल्या. त्यांनी स्तब्ध उभं राहायचं सोडून कार्यकर्त्यांना आदेश द्यायला लागल्या. वंदे मातरमचा अपमान झाला तर झाला. वर खोटं सांगण्यात आलं की मल्लिकार्जुन खरगेंना बसायला खुर्ची नव्हती म्हणून सोनिया गांधींना काळजी वाटली आणि म्हणून त्यांनी राष्ट्रीय गान अर्धवट सोडून त्यांनी जे काही केलं ते केलं. पण आता या गोष्टीला जेमतेम 4 दिवस झाले असताना काँग्रेसने आता अधिकृतरित्या घोषित केलेलं आहे की काँग्रेस पक्ष केवळ 2 कडवी वंदे मातरमची त्यांच्या अधिकृत कार्यक्रमात, स्वातंत्र्य दिनाला, प्रजासत्ताक दिनाला, अन्य कोणत्या दिनाला म्हटली जाणार आहेत. संपूर्ण वंदे मातरम काँग्रेस म्हणणार नाही. आता याच्यासाठी कारण तर काहीतरी द्यायला पाहिजे. कारण काय सांगणार. तर कारण असं दिलंय की 1937 सालच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जेव्हा वंदे मातरमची 2 कडवी उद्धृत करण्याचा ठराव पारित केला होता, त्या ठरावामध्ये एका प्रकारे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असे सगळ्या विभूती सहभागी होत्या. आणि त्यांच्यामुळे काँग्रेसने असं ठरवलेलं आहे की हे वंदे मातरम आहे ते पूर्णपणे न गाता 2 कडव्यांचं वंदे मातरम म्हणायचं. आता त्याचा मागचा इतिहास, मागची पार्श्वभूमी देखील समजून घेणं आवश्यक आहे. आणि आनंद मठ हा उपन्यास जेव्हा बंकिमचंद्र
चटर्जी खरं चट्टोपाध्यायचं म्हणणं योग्य आहे, कारण चटर्जी हे ब्रिटिशांनी केलेलं नामकरण आहे. त्याच्या पूर्वी 6 वर्ष वंदे मातरम हे गीत लिहिलं गेलं होतं. म्हणजे त्याचा तसा आनंदमठ या उपन्यासाशी कादंबरीशी संबंध नाही आहे. आणि 1937च्या काँग्रेसच्या अधिवेशनात मुसलमानांनी अशी भूमिका घेतली की वंदे मातरममध्ये भारत मातेला वंदन केलेलं आहे. तिथे भारत मातेची तुलना दुर्गा मातेशी, सरस्वती मातेशी या सगळ्या हिंदू देवतांची केलेली आहे. आणि मुसलमान अल्लाह सोडून इतर कोणापुढेही नमू शकत नाही, झुकू शकत नाही. आणि म्हणून आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, आम्ही वंदे मातरमला विरोध करू. आणि मग हा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यासमोर मांडला की काय करायचं आता. आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी मध्यम मार्ग काढला की वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांमध्ये कुठेही भारत माता किंवा दुर्गा सरस्वती कोणाचाही उल्लेख नाही आहे. आणि त्यामुळे ती कडवी म्हणण्यास मुसलमानांना आक्षेप नसावा. आणि स्पष्टपणे ही काँग्रेसनी मुस्लिम लांगुल चालनासाठी वंदे मातरमला नाकारलं. आता मुस्लिम लांगुल चालनाला तुम्ही असंही म्हणू शकता की आम्ही देशाच्या ऐक्यासाठी हे केलं, कारण हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई मिलके रहेंगे भाई भाई, हे लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं आहे. आणि मग राष्ट्रीय गान केवळ 2 कडव्यांचं करूनही ज्यांना या देशात राहायचं नव्हतं त्यांनी संघर्ष करून पाकिस्तान मिळवला. अनेक जण होते जे भारतात राहिले तरी त्यांना भारत मातेशी काही वंदे मातरम तुम्ही म्हणा अथवा म्हणू नका, त्यांनी या देशाला आपला देश मानलं नाही. एकदा देशाची धर्माच्या आधारावर फाळणी झाली की हे कसं होऊ शकतं की एका देशाचे 2 तुकडे झाले, एक तुकडा मुसलमान झाला आणि दुसरा तुकडा सेक्युलर झाला. तर धर्माच्या आधारावर फाळणी झालेली आहे. तर एक धर्म वेगळा झाला तर दुसरा जो तुकडा आहे तो पुन्हा तसाच कसा काय राहिला. म्हणजे उदाहरण देताना हे लोक देतात की एक माणूस होता, त्याचे 2 हात कापले, एक पाकिस्तान एक बांगलादेश किंवा पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान, तरी माणूस तसाच राहिला. अरे पण 2 हात असलेला माणूस आणि 2 हात नसलेला माणूस याच्यात फरक आहे ना. डोकं कापलेला माणूस आणि डोकं असलेला माणूस, डोकं कापलेला माणूस जिवंत नाही राहू शकत. आणि त्यामुळे हे असं सांगून लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, लोक फसले. राष्ट्रगीत जनगण मन स्वीकार केलं, बँडच्या तालावर ते वाजत नाही म्हणून वंदे मातरम नाकारलं, काहीतरी. पण मूळ कारण लांगुल चालनाचं होतं. भाजपानी, राष्ट्रीय स्वयंसेवक सगळ्यांनी भारताचा ध्वज स्वीकारला, भारताचं राष्ट्रगीत स्वीकारलं. खरं जर ध्वजाचा मुद्दा आहे तर ध्वज सगळ्यात पहिला भारत मातेचा झेंडा, भारताचा झेंडा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तयार केलेला होता. त्याच्यानंतर अनेकांनी झेंडे तयार केले आणि मग हा जो आत्ताचा तिरंगा आहे तो तयार केला. मग त्याच्यावर बुद्ध धर्माचं प्रतीक आहे म्हणून हिंदू त्याला नाही म्हटले असं त्याचं होऊ शकतं का. या देशामध्ये हिंदू बहुल आहे, तुम्हाला हिंदूंचा काही एक सेक्युलर दाखवायचा आहे, मग बुद्ध धर्माची प्रतीकं का घेतली सगळीकडे. त्याचं काही कारण नाही. कारण का तर चाचा जान त्यांना बुद्ध धर्माबद्दल विशेष आदर होता म्हणून. त्याला काही अर्थ आहे का, म्हणजे काही त्याला लॉजिक आहे का. आत्ताही याच्यात काही लॉजिक काही नाही आहे. मग असं सांगितलं नाही की वंदे मातरम ज्या आनंद मठ या उपन्यासात आहे त्या आनंद मठमध्ये जी इस्लामिक राजवट त्यावेळेला बंगालमध्ये होती, मुघलांची राजवट होती, ती राजवट कशी दुष्ट होती, तिच्या विरुद्ध संन्यासांचं बंड ह्या आनंद मठचा विषय. आणि म्हणून यांनी असा त्याचा अर्थ काढला की ते ब्रिटिशांची भलामण करणार आहे वंदे मातरम आणि मुसलमानांच्या विरुद्ध आहे म्हणून आम्ही म्हणणार नाही. मुद्दा असा आहे की जेव्हा अल्लाहू अकबर म्हणत होतात म्हणजे काय, जेव्हा तुम्ही औरंगजेबासमोर अकबरासमोर झुकत होता तेव्हा तर तुमच्या धर्माचा अपमान होत नव्हता. कुर्निसात करत होता ते झुकूनच करत होतात ना. छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट तिथूनच आहे ना. म्हणजे यांचा इतिहास, यांची भूमिका सोयीनुसार बदलत असते आणि त्यामुळे मला वाटत नाही की या सगळ्या गोष्टींचा काही संबंध आहे. पण म्हणून आता या सगळ्या गोष्टीला
80 वर्ष झाली असताना, 79 वर्ष झाली असताना, 80 वर्ष चालू असताना, देशाची फाळणी झाली असताना, फाळणीनंतर पुन्हा पाकिस्तानची फाळणी झाली असताना काँग्रेसची जर भूमिका अशी असेल की आमच्यासाठी आजही मुसलमानांची संवेदनशीलता अधिक प्रिय आहे आणि त्याच्यासाठी आम्ही देशाच्या संसदेने पारित केलेलं राष्ट्रीय गान म्हणणार नाही, तर मग बाकीच्यांनीही भूमिका घ्यायला पाहिजे. कारण काँग्रेसला फक्त मतांची ताकद कळते. जर त्यांना एक गठ्ठा मतांचं राजकारण करायचं असेल तर त्या एक गठ्ठा मतांच्या राजकारण्यानेच पराभूत करावं लागेल. पुन्हा मला कल्पना ह्याविषयी येईल की भाजपची सत्ता आहे, भाजप का नाही करत? अटक करा सोनिया गांधींना, राहुल गांधींना अटक करा. तुम्ही कायदा करताना राष्ट्रगीताचा, राष्ट्रीय गानाचा अपमान होता का म्हणे? तुम्ही त्यांनी अपमान केलेला आहे, का अटक करत नाही? माझ्याकडे उत्तर नाही आहे. कदाचित त्यांची तीच भूमिका आहे की अटक करून त्यांना मोठं करण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. मग तुम्ही दुर्लक्ष करणार, मग आम्ही का त्यांना भाव द्यायचा? मग मी तेच म्हणतोय, भाव देऊ नका, त्याच्या विरोधात मतदान करा. त्यांना जोपर्यंत कळत नाही की तुम्ही एक गठ्ठा या विषयावर मतदान करू शकत नाही, या विषयाला निवडणुकींचा विषय बनवत नाही, तोपर्यंत ते भूमिका बदलणार नाहीत. काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली आहे की आजही त्यांच्यासाठी लांगुल चालन हे एकमेव धोरण आहे, तुष्टीकरण हे एकमेव धोरण आहे. त्या धोरणाला बदलायचं असेल तर एक गठ्ठा मतदानानेच त्याचं उत्तर द्यायची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.